नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन अशा रोमॅन्टिक लव्ह स्टोरीमध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या भागाला. आरंभ घरी आला. त्यानं चेंज करून बेडवरती अंग टाकलं, पण बराच वेळ झालं तरीही त्याला झोप काही येत नव्हती. त्यानं त्याचा मोबाईल पाहिला तर रात्रीचे 11 वाजले होते. मोबाईल चाळत त्यानं ड्रॉवरमधून सिगरेट बाहेर काढली आणि तो पेटवून ओढत होता. सिगरेट ओढत तो व्हॉट्सॲपमधील स्टेटस पाहत होता. सियाचं स्टेटस त्याच्यासमोर आलं. त्यामध्ये शौर्य आणि ते मांजराच्या पिल्लाची मस्ती करणारे भरपूर सारे फोटोज होते. एका फोटोत तर शुभांगी पण होती. शौर्यच्या गालावरती किस करत होती. नकळत त्याच्या ओठांच्या कडा रुंदावल्या. कितीतरी वेळ तो तिचा फोटो पाहत होता आणि अचानक त्याला जयचं बोलणं आठवलं. शी कॉलिंग मी खडूस, सडू, शैतान, असं म्हणत तो पुन्हा हलकसा हसला. काय करत असेल ती? ऑफकोर्स झोपली असेल. झोपली नसेल, अभ्यास करत असेल. नेट एक्झाम देते ना ती. आरंभ मनाशीच बोलत होता. आरंभला तिला पाहण्याची इच्छा झाली, पण पाहणार कसा? तो तर मुंबईत होता आणि ती राजस्थानमध्ये. त्यानं त्याच्या मोबाईलमधील फोन नंबर्स चाळले, पण त्यामध्ये तिचा नंबर नव्हता. कसा असणार? त्यानं कधी तिला मागितला नाही आणि तिनं कधी दिलाही नाही. शिट, माझ्याकडे तर तिचा नंबरच नाही. आरंभ थोडा चिडला. दादीसांकडे मागू का? नको, 11 वाजलेत, त्या झोपल्या असतील. सिया भाभीसा? नाही, नको, 1000 प्रश्न विचारून बोर करतील. मग कोणाला विचारू? जय? येस, जयकडे तिचा नंबर आहे. त्याच्या चेहऱ्यावर हसू आलं आणि लगेच त्याने जयला फोन केला. आधी तर त्यानं उचलला नाही, पण दुसऱ्या वेळी उचलला. हॅलो, जय आळसावलेल्या आवाजात बोलला. झोपला होतास का? नाही नाही, गोट्या खेळतोय. तो झोपेतच बोलला आणि आरंभला हसू आलं. सॉरी टू डिस्टर्ब यू. डिस्टर्ब करण्याआधी हा विचार करायला हवा होता हुकूम. बोला, काय काम आहे? तो जांभई देत बोलला. अरे ते मला तिचा नंबर. आरंभ बोलताना अडखळत होता. मला आ ई पाठ नाही भावा, नीट बोलशील का? तो चिडून बोलला. मला तिचा नंबर हवा आहे. ओके, असं म्हणून जयनं सपनाचा नंबर त्याला सेंड केला आणि झोपला. यानं मला सपनाचा नंबर दिला? त्यानं पुन्हा जयला फोन केला. काय कटकट आहे आरंभ, तू मला झोपू देत नाहीयेस. सॉरी, मला सपनाचा नंबर दिलास तू. तिचाच नंबर हवाय ना तुला? नाही. मग राणीचा का? हे बघ आरंभ, ती आपली राणी आहे, म्हणजे माझी राणी आहे. तिच्यावर डोळा टाकलास ना तर डोळे काढून हातात दे ना. शट अप, मला आधीच झोप येत नाहीये, त्यात हे फालतू जोक मारून मला इरिटेट करू नकोस. या तुला झोप येत नाहीये तर मग मी काय करू? मला खूप झोप येते. किती छान स्वप्न पडत होतं माहितीये मला. स्वप्नामध्ये राणी आणि मी डेटवर गेलो होतो आणि तू माझी डेट खराब केलीस. मला नंबर दे आणि पुन्हा डेटवर जा. आरंभ हसत बोलला. दिला ना, जय वैतागत बोलला. सपनाचा नाही. मग कुणाचा नंबर हवाय तुला? शुभांगीचा. ओके, जय बोलला आणि 2-3 सेकंदानं त्याच्या लक्षात आलं की ह्यानं काय विचारलं. व्हॉट? असं मोठ्यानं तो ओरडला. अरे हळू, किती जोरात बोलतोयस? तू मला शुभाचा नंबर मागतोयस? हो. त्या गावढळ शुभांगीचा? देणारेस की नाही ते सांग आता. आरंभ चिडून बोलला. तुझ्याकडे चक्क तुझ्या बायकोचा नंबर नाही? जय मुद्दाम आश्चर्यानं बोलला. गुड नाईट. आरंभ डोळे गोल फिरवत गुड नाईट. आरंभ डोळे गोल फिरवत बोलला. अरे थांब थांब, लगेच गुड नाईट काय म्हणतोयस? माझी झोप उडवलीस ना आता. जय हसत बोलला. तू नंबर देतोयस की नाही? देतो, पण त्याआधी सांग काय काम आहे. असंच सहज. नाही नाही, असंच सहज नाही मागत आहेस तू नंबर. तुला नक्कीच तिची आठवण येते ना? हो ना? जय खट्याळपणे हसत बोलला. नाही नाही, अजिबात नाही. आरंभ अडखळत बोलला. ओह रिअली? मग
तुला तिचा नंबर कशाला हवाय? एखाद वेळी दादिसांचा फोन नाही लागला तर त्यासाठी हवाय, बाकी मला काय करायचंय तिच्या नंबरचं? दादिसांशी बोलायचं असेल तर सिया भाभीचा आहे, बुवाचा आहे, शुभाचा नंबर कशाला पाहिजे? ओके फाईन, नको देऊस, गुड नाईट. एवढं बोलून आरंभने फोन कट केला. हॅलो, अरे आरंभ, जय गालात हसत म्हणाला आणि लगेच त्याला तिचा नंबर त्यानं सेंड केला. मेसेजची टोन वाजली आणि आरंभाच्या चेहऱ्यावर एक मोठीवाली स्माईल आली. आता कॉल नको करूस, ती झोपली असेल. नंबरच्या खाली जयचा मेसेज होता. आरंभाने तिचा नंबर शुभांगी म्हणून सेव्ह केला, पण नंतर ते नाव एडिट करून परी असं टाईप केलं आणि मग फोन बंद करून तो झोपला. इकडे दुसऱ्या दिवशी सकाळी जडेजा मॅन्शनमध्ये इन द मॉर्निंग सगळे डायनिंग टेबलवर होते. डॅड, मला दादिसांकडे जायचंय, तन्वी बोलली. कशासाठी? तारानं विचारलं. भेटण्यासाठी. किती दिवस झाले मी गावीच गेले नाही, तन्वी बोलली. काय आहे गावाला? अजिबात जायचं नाही तिथे, तारा बोलली. मॉम, मी तुला नाही डॅडला विचारते, तन्वी रागानं बोलली. तनू बेटा, मॉम नाही म्हणते तर मग कशाला जातेस? आणि 4 दिवसांनी तुझी डॉक्टरसोबत अपॉइंटमेंट आहे ना, अजय बोलला. मी त्यानंतर जाईन डॅड, पण प्लीज, तन्वी बोलली. मी नाही म्हटलं ना, मग ऐकत का नाहीस? तारा बोलली. डॅड, तिथे दादिसा आहे, आपलं घर आहे ते. भाई तर त्यांना मनात आलं की तेव्हा भेटायला जातो, पण मी नाही जाऊ शकत, तन्वी ताराला इग्नोर करत बोलली. आपण एक काम करूया, मासांना इथे बोलावूयात, अजय बोलला. दादिसा इथे येणार नाहीत माहीत आहे तुम्हाला, आणि आली तरी तासाभराने परत जाईल. मला गावी राहायला जायचंय, तन्वी बोलली. अगं पण काय आहे त्या खेड्यात? सारखी तर लाईट जात असते, आणि आत्ताच तू काश्मीर ट्रिपवरनं परत आली आहेस ना, त्यात अजून प्रवास, बाहेर फिरणं. इट्स नॉट गुड फॉर यू बेटा, तारा तिला समजावण्याचा प्रयत्न करत बोलली. माझ्यासाठी काय चांगलं आणि काय वाईट हे मी ठरवणार. डॅड, तुम्ही मला पाठवणार आहात की नाही? तन्वीने हातामध्ये टेबलवरील सुरी घेतली. ती कधीही हायपर व्हायची. खूप सारे मेडिसिन, स्ट्रेस आणि एकटेपणामुळे ती लगेच चिडायची आणि हायपर व्हायची. ओके ओके, जा, अजय घाबरून म्हणाला आणि तिच्या हातातून सुरी काढून घेतली. अजय, तुम्ही तिचा हट्ट अजिबात पूर्ण करू नका, ती हवेलीला जाणार नाही, तारा बोलली. तुझ्या हट्टापायी मी माझ्या मुलीला नाराज नाही करू शकत. तिची इच्छा आहे ना मासाकडे जाऊन राहायची, तर ती जाणार. अजयने त्याचा निर्णय सांगून टाकला. थँक्स डॅड, तन्वी खुश होत बोलली. कोण कुठे जात आहे? आरंभ ऑफिसला तयार होण्यासाठी खाली येत होता आणि खाली आल्यावर त्याने विचारलं. भाई, मी पुढच्या आठवड्यामध्ये दादिसांकडे जातीये, तन्वी बोलली. दादिसांकडे? आरंभ ताराकडे पाहून बोलला. हो ना, मला ना त्यांची खूप आठवण येते म्हणून जातीये, आणि मी तिथं काही दिवस राहणार पण आहे, तन्वी बोलली. ओके, आरंभ बोलला. भाई, तू येणार आहेस का? त्याला कशाला? तो आत्ताच तर सगळ्यांना भेटून आलाय. तो गेल्यावर इथे बिझनेसकडे कोण लक्ष देईल? तारा बोलली. डॅड आहेत ना. भाई, चल ना प्लीज, तन्वी अगदी क्यूट फेस करून म्हणाली. बच्चा, मला नाही जमणार यायला, इथे ना खूप काम पेंडिंग आहे. तू जा, वाटल्यास मी तुला घ्यायला येईन, आरंभ बोलला. ओके, तन्वी गाल फुगवून म्हणाली. तर मग मित्रांनो, आता तन्वी राजस्थानला गेल्यानंतर अजून नवीन काही नौटंकी तर होणार नाही ना, की तन्वीच मध्यस्थी करेल आरंभ आणि शुभांगीच्या मध्ये? पाहूयात येणाऱ्या पुढच्या काही भागांमध्ये. तर मग मित्रांनो, हा भाग, ही लव्ह स्टोरी तुम्हाला कशी वाटते हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.